नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या या विशेष दिवशी खरं तर मी माझ्यातर्फे आणि आपल्या चॅनलतर्फे तुमचे आभार मानू इच्छिते. कारण तुम्हा सर्व मैत्रिणींमुळेच आपला चॅनल इतक्या पुढे पोहोचला आहे. तुमचा पाठिंबा आहे म्हणूनच आपल्या चॅनलवरती असंच प्रेम करत राहा. स्त्रियांचा आदर सन्मान फक्त आजच्याच दिवशी नाही तर वर्षाचे 365 दिवस करूयात. पुन्हा एकदा तुम्हा सर्व मैत्रिणींना आपल्या चॅनलवरील सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बघूयात वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 8 मार्चचा भाग. आता ऊर्जापुढे प्रेक्षकांनो पुन्हा एकदा भलं मोठं आव्हान उभं राहिले. म्हणजे काय झाले बघा. ऊर्जा हुळबुटाची भेट घेते आणि त्यावेळेस तिला धक्कादायक बातमी मिळते की विक्रांतचं अटक वॉरंट अचानक कॅन्सल झाले आणि सूत्र हलवले आहेत. ती म्हणजे हर्षवर्धनने. ऊर्जाने जो महत्त्वाचा पुरावा त्याच्या विरोधात मिळवला होता तोच त्याने आता डिस्ट्रॉय केला आहे. त्याचा रेकॉर्डही कायमचा पुसून टाकला आहे. आता ते कमी होतं की काय म्हणून इकडून आमदार पेटून उठला आहे आणि त्याने डायरेक्ट ऊर्जाच्या चाळकऱ्यांवरतीच हल्ला केला आहे. जेणेकरून ते चाळकरी भडकतील आणि ऊर्जाला केस मागे घ्यायला भाग तर पाडतील, नाहीतर त्या चाळीतून हाकलून उत्तर देतील. आणि एकदा का ऊर्जा तिच्या आईची दुर्दशा झाली तर ऊर्जा आपसुकच हार मानेल. पण प्रेक्षकांनो असं होईल की नाही सांगता येत नाही. का बस माहिती आहे? कारण ऊर्जाच्या हाती एक हुकमी एक्का लागला आहे. आता तो हुकमी एक्का आहे तरी काय? तो पत्ता फिरवून ऊर्जा याच आमदाराची आणि हर्षवर्धनची वाट कशी लावते बघूयात आजच्या भागामध्ये. व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. सोबतच आपल्या चॅनलला हाय पॉईंट जरूर द्या. ऊर्जाने कोणाकडूनही रंग लावून घेतलेला नसतो, कारण ती आतुरतेने शौर्याची वाट पाहत असते आणि स्वप्नात नाही तर सत्यात शौर्य तिथे पोहोचतोच. स्वतःचा प्रेमाचा रंग तर ऊर्जालाही लावतो. ऊर्जाला विश्वासच बसत नाही. तिला वाटतं की छे पुन्हाही भास होत असेल. खूप वेळ ती शौर्याकडे पाहतच असते आणि ती तिला विचारते की तू खरंच आलायस? शौर्य उच्चारतो की म्हणजे हल्ली काय तुम्हाला स्वप्नातही बघतेस की काय? आता ऊर्जा लाजते. शौर्य म्हणतो की गुड छान प्रगती चालू आहे. म्हणजे शौर्यला इतकं छान वाटत असतं की हळूहळू का असेना स्वतःबद्दल तो ऊर्जाच्या मनात फिलिंग्स जाग्या करतोय. आता ऊर्जा त्याला म्हणते की गप्प बस रे, आणि इतकी लाजून सुरू होते. इतक्यातच चाळीतली सगळी मुलं तिथे गोळा होतात, धिंगाणा घालतात. शौर्य ऊर्जा भानावर येतात. आता ती चाळीतली मुलं ऊर्जाला विचारतात की ऊर्जाताई तुझ्यावरती रंग खूप खुलून दिसतोय या, आणि काय गं मगाशी आम्ही आलो तर रंग लावायला नको म्हणालीस, लपून बसलीस घरात, आणि आता याच्याकडून बरा लावून घेतलास गं. तेव्हा ही ऊर्जा लाजते आणि नजर फिरवते. आता शौर्यला सगळं कळत असतं. शौर्य त्या लहान मुलाला मुद्दामच म्हणतो की कसं आहे ना, रंग खेळायला ये असं विचारायचं नसतं, तर असा डायरेक्ट लावायचा असतं. आणि पुन्हा शौर्य रंगाने ऊर्जाचं पूर्ण तोंड अगदी भरवून टाकतो. आता ती मुलं ऊर्जाच्या पाठीमागे लागतात, हट्ट धरतात की ऊर्जाताई चल ना आपण आयना का बायना खेळ खेळूया. शौर्य विचारतो की व्हॉट्स आयना अँड बायना. आता तो डोक्याला हात लावतो. तेव्हा ऊर्जा विचारते की काय रे, तू मुंबईचा असून तुला आयना का बायना खेळ माहीत नाही आहे? आता सगळी मुलं थाळ्या घेऊन गोळा होतात आणि ऊर्जा अगदी लहान मुलांसारखी वागते, त्यांच्यामध्ये मिक्स होते. त्या मुलांसोबत मोठ्याने किंचाळत ओरडत असते, घोषणा देत असते, आईना का बाईना घेतल्याशिवाय जाईना, आईना का बाईना घेतल्याशिवाय जाईना. आता शौर्यही सामील होतो. तेव्हा त्या लहान मुलांसोबत धावत थाळ्या वाजवत ऊर्जा इतका काही गोंधळ घालते आणि प्रत्येकाच्या चाळीतल्या दारासमोर जात असते. तर प्रत्येकजण ऊर्जाने आणलेल्या डब्यामध्ये पैसे टाकत असतो. आता ते पैसे मिळाले की ते इतके जोरजोराचे किंचाळत असतात. पुन्हा आईना का बाईना घेतल्याशिवाय जाईना अशा घोषणा देत ते चाळीतल्या प्रत्येक घरात फिरतात आणि त्यांच्याकडून खूप सारे पैसेही गोळा होतात. आता शौर्यला हे सगळं इतकं नवलाचं वाटत असतं की तो सुद्धा इतका खुश असतो. त्यांच्यासोबत लहान मुलांसोबत गोंधळ मस्ती धिंगाणा तोही घालतो. पण जेव्हा ते सर्वजण मुलं ऊर्जा शौर्य चाळीच्या बाहेर येतात ना, त्या क्षणी आता चाळीतल्या काकू ज्या आहेत त्या दोघांच्याही अंगावरती पाणी ओततात.
आता शौर्याच्या अंगावरती काटा फुटतो, पण तो इतकं एन्जॉय करत असतो ना हे सगळं, त्याच्यासाठीचा हा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. पण घरी जाऊन आता शौर्य हर्षवर्धनसमोर मातीच खाणार आहे. ऊर्जासोबत तो मोठ्याने ओरडत असतो. पण इकडे आता जहागीरदारांच्याकडे मुलं गुपचूप रंग उधळत होती. त्यांनी घरात नक्की काय कारनामे करून ठेवलेत ते हर्षवर्धनच्या समोर येतं आणि हर्षवर्धन त्यांना आता चांगलाच धारेवर धरतो. तो त्यांना जा विचारतो की कोणी केलं हे सगळं, कुणाची आयडिया होती, सांगितलं होतं की नाही घरात रंग खेळायचे नाहीत म्हणून. तुम्हाला माहिती आहे ना की मला रंग खेळायला आवडत नाहीत, मग कुणाची हिंमत झाली एवढी. आता इतक्यातच मोठ्याने ओरडत शौर्य धावतच आलेला असतो. डॅड हॅपी होली. आता त्याला रंगात पुरता माखून निघालेलं बघून घरातल्यानं मोठा धक्काच बसतो की. आता हर्षवर्धन त्याच्यावरती वचकतो. आता तू कुठून होळी खेळून आलायस? तुम्ही सगळ्या मुलांनी घराचे नियम काय धाब्यावरच बसवायचे ठरवलेत की काय? आता शौर्य मध्येच हसायला लागतो. तेव्हा हर्षवर्धन त्याच्यावरती भयंकर चिडतो. शौर्य, इथे मी तुला ओरडतोय आणि तू हसतोयस? अचानकच शौर्य वेडेचाळे करायला लागतो. डॅड आई ना का पाई ना. हर्षवर्धन पुन्हा शौर्यवरती भडकतो. काहीही काय बडबडतोयस? तेव्हा शौर्य मोठ्याने ओरडतो की डॅड, मुंबईमध्ये राहून तुम्हाला आईना का बायना माहीत नाही आहे? आता शौर्य मुद्दामच मोठ्याने ओरडत असतो. आईना का बाईना. दिव्याही त्याला साथ देते, घेतल्याशिवायचा आईना. आता घरात तो इतका आरडाओरडा करत फिरत असतो. तो घरातल्यांना सांगतो, डॅड आज होळी आहे. आणि तो जबरदस्ती आता हर्षवर्धनला सुद्धा रंग लावतो. त्यानंतर तो होळीच्या शुभेच्छा देत त्याच्या आईला विजयाला सुद्धा रंग लावतो आणि इतका धिंगाणा घालत असतो की त्याला त्याचं पाहणंच उरलेलं नसतं की तो हर्षवर्धनच्या समोर आहे. आता घरातले सगळे त्याला वचकून असतातच, पण शौर्य इतके वेडेचाळे करत असतो की घरातली सगळी मुलं त्याच्यासोबत मिक्स होतात. शौर्य मोठ्याने ओरडत असतो की आहे ना का बाय ना, घेतल्याशिवायचा आहे ना. पण पैसे कसे गोळा करायचे? घरातल्यांना तो सांगतो की डॅड 1 मिनिट, 1च मिनिटात मी आलो. किचनमध्ये धावत जातो आणि तो डबा, एक थाळी घेऊन येतो. मोठ्याने तो डबा जोराचा वाजवत असतो आणि आहे ना का बाय ना, घेतल्याशिवायचा आहे ना. पेटी की चाबी खुलती है, हमको पैसा मांगता है, असं ओरडतच असतो. आता त्याला घरातली सगळी जेवढी मुलं आहेत त्याला साथ देतात आणि तो धावत जातो सुरुवातीला प्रभाकरकडे. प्रभाकर गुपचूप त्याला पैसे काढून देतो. आता पैसे मिळालेत म्हटल्यानंतर बाकीचेही मुलं शौर्यसोबत मिक्स होतात, धिंगाणा घालत असतात, मोठ्याने किंचाळत ओरडत असतात. त्यानंतर तो हर्षवर्धनकडे सुद्धा जातो, घाबरत नाही. तेव्हा हर्षवर्धन चक्क गालातच हसतो आणि प्रभाकर त्याला म्हणतो की दादा, अरे होळीचा सण आहे आज, देऊन टाक ना पैसे मुलांना, इतका कशाला कंजूशी करतोयस? तेव्हा चक्क हर्षवर्धन न ओरडता हसत शौर्याच्या डब्यात पैसे टाकतो. आता तर मात्र मुलं इतकी बावरलेत, मोठ्याने किंचाळत त्यांच्या भोवती गोल फेर धरून नाचतच असतात आणि आई ना का बाय ना, घेतल्याशिवायचा आहे ना, पेटी की चाबी खुलती है, हमको पैसा मांगता है, असं गुणगुणतच हर्षवर्धन आणि विजयाभोवती फेर धरून नाचायला लागतात. चक्क आता शौर्यने स्वतःच्या वेडेपणाने सगळ्यांनाच सामील करून घेतलेलं असतं. पूर्ण घराचं वातावरणच बदलून टाकलेलं असतं. जो हर्षवर्धन काही क्षणापूर्वी भडकलेला होता, चक्क आता तो गालातच हसत असतो. तिकडे ऊर्जा नाचत असते, चाळीतल्या महिलांसोबत होळी सेलिब्रेट करत असते. तसंच इकडे शौर्यसुद्धा. आता शौर्य भलताच खुश असतो. ऊर्जा, कमाल आहेस यार तू, माझ्या घराचं पूर्ण वातावरणच तू बदलवून टाकलंत, तू मला लाईफ टाईम हवी आहेस. तो मनातच प्रार्थना करतो, आनंद साजरा करतो. कारण गेल्या कित्येक वर्षात जहागीरदारांच्या घरी जे घडलं नव्हतं ते ऊर्जाच्या एका कमालीने घडवून आणलेलं असतं. आता काही वेळानंतर शौर्य मस्त असा फ्रेश झालेला असतो. आजी येते आणि म्हणते की अरे वा, झालं की चकाचक, भारी दिसतोयस की आता एकदम. शौर्य हसत तिला आतमध्ये बोलावतो. दोघेही जाऊन आता बेडवरती बसतात. शौर्य म्हणतो की आजी, इतकी धमाल आली आहे, इतकी कमाल केली आहे ना, म्हणजे यापूर्वी असं होळी सेलिब्रेशन असं इतकं भारी कधी झालंच नव्हतं अगं. आता आजी विचारते की
चाळीत गेला होतास ना ऊर्जाकडे? तेव्हा शौर्य गालातच असतो, हो आजी मी आजच नाही काल पण गेलो होतो. म्हणजे इतकं भारी वाटलं. तुला माहिती आहे मी काय केलं? मी ना चक्क पुरण बनवण्याचा प्रयत्न केला. आजी विचारते की काय? शौर्य सांगतो की हो अगं आजी, म्हणजे सुरुवातीला मला जमत नव्हतं आणि तुला माहिती आहे ना की पुरण बनवणं किती डिफिकल्ट असतं. पण ऊर्जाने माझी मदत केली हां. मला तिने शिकवलं सुद्धा. आणि तुला माहिती आहे ती काय म्हणाली? आणि शौर्य थोड्या वेळासाठी सुन्न होतो. आजी विचारते की काय झालं? काय विचारलं तिने? शौर्य म्हणतो की तिने मॉम डॅडबद्दल विचारलं मला. शौर्यला आता इतकं अपराधी वाटत असतं. त्याच्या मनात गिल्ट हे असतंच. शौर्य सांगतो की आजी हे अजून किती दिवस चालणार आहे? आजी म्हणते की खरं आहे, हे सत्य लपवणं तितकंच रिस्की आहे. शौर्य म्हणतो की पण मला लपवाछपवी आता नाही करायची आहे. आजी तुला माहिती आहे तिचं माझ्यासोबतचं वागणं पूर्णपणे बदललं आहे अगं. म्हणजे काल तिनं चक्क गाणं गायलं आणि मला असं वाटत होतं की ते गाणं ती माझ्यासाठी गाते. म्हणजे ओढ ही श्वासात स्वप्नात तुझी, म्हणजे इतकं क्रेझी होतं ना ते माझ्यासाठी. आजी अगं पण ज्या दिवशी तिला खरं कळेल त्या दिवशी काय होईल? तेव्हा आजीही म्हणते की शौर्य त्या दिवशी तिला खूप मोठा धक्का बसणार आहे अरे. जेव्हा तिला कळेल की तू हर्षवर्धन जहागीरदाराचा मुलगा आहे. पण शौर्याला इतकं अपराधी वाटतंय, म्हणजे त्याच्या मनात गिल्ट भरलंय की तो त्याची खरी ओळख लपवून ऊर्जाची फसवणूक करतोय. त्यासाठी तो स्वतःलाही कोसायला लागतो आणि तो आता गुपित बोलतो की आजी काल दिव्या वहिनी तिथे आली होती. आजी धक्क्याने विचारते की चाळीत? शौर्य म्हणतो की हो, पण तिने त्या ठिकाणी मला पाहिलं असतं ना तर तिथेच सगळं संपलं असतं. मग आजी थोडीशी घाबरते, नर्वस होते. ती म्हणते की शौर्य नाही हा, असं विचित्र काहीतरी घडायला नको. म्हणजे तुझी खरी ओळख काय आहे ते तुझ्याचकडून तिला कळायला हवं आहे, इतरांकडून नको. नाहीतर खूप मोठा घोळ होऊन बसेल. तिच्या मनात उगाचच गैरसमज निर्माण होतील. शौर्य, एक गोष्ट आपल्याला कटाक्षाने पाळायची आहे की जे सत्य कळायचं आहे तिला ते तुझ्याच तोंडून कळलं पाहिजे. आता आजीच्या बोलण्यातही तथ्य असतं. पण दुसऱ्या दिवशी आता खूप मोठी धक्कादायक गोष्ट घडणार असते. कारण जेव्हा हर्षवर्धन त्याच्या ऑफिसमध्ये असतो तर त्याने भजनला बोलावलेलं असतं. भजन येता क्षणी तो सांगतो की मी विक्रांतचे सगळे डॉक्युमेंट फाईल चालले आहेत. आपली केस खूप स्ट्रॉंग आहे. पण आपल्यामध्ये आडवा येतोय तो म्हणजे ऊर्जा शिंदेनं मिळवलेला तो एकमेव व्हिडिओ, आणि तोच व्हिडिओ आपल्याला डिस्ट्रॉय करायचा आहे. भजन धक्क्याने विचारतो की पण सर हे कसं शक्य आहे? तुम्हाला माहिती आहे ना तो का फॉरेन्सिक ऑफिसर कारंजे कसा आहे ते? हर्षवर्धन सांगतो की त्याची तू भीती बाळगू नकोस, ते सगळं मी मॅनेज केलेलं आहे. फक्त आपल्याला आता तो एकमेव पुरावा डिस्ट्रॉय करायचा आहे. तो एका व्यक्तीचं कार्ड देतो, हा आहे त्या कारंजेचा असिस्टंट. त्याला जाऊन भेटायचं आहे. मी सगळं मॅनेज केलेलं आहे. तुला फक्त एकच काम करायचं आहे की त्या फॉरेन्सिक ऑफिसमध्ये सगळे रेकॉर्ड त्या व्हिडिओचे पुसून टाकायचे आहेत. तो व्हिडिओ कोर्टापर्यंत पोहोचला नाही पाहिजे. तेव्हा भजन थोडासा घाबरतो. तो विचारतो की पण कसं शक्य आहे सर हे? अहो तिथे तरी किती सिक्युरिटी असते आणि हे सगळं 4 तासात कसं मॅनेज होणार आहे? हर्षवर्धन त्याला ताकीद देतो की मी सांगितलं ना, तू या माणसाला जाऊन भेट, पण तो व्हिडिओ डिस्ट्रॉय झालाच पाहिजे. आता भजन गुपचूप आपल्या कामाला निघून जातो. कारण हर्षवर्धन हट्ट धरतो की जोपर्यंत व्हिडिओ डिस्ट्रॉय झाल्याची बातमी भजन हर्षवर्धनला सांगत नाही तोपर्यंत तो ऑफिसमधून घरी परतणार नाही. तिकडे ऊर्जाने आता हुळबुट्याची भेट घेतलेली असते आणि हुळबुट्याचं कौतुक करत असते की त्याने ऊर्जाचं खूप मोठं काम केलेलं असतं. जी प्राची भेटली होती ना तिच्या घरच्यांना चांगलंच दबावात आणलेलं असतं. हुळबुटे सांगतो की ते नर्स किती भारी होतं की. तेव्हा माने म्हणतो की साहेब त्या मुलीकडे बघूनच कळत होतं की तिच्या चांगुलपणाचाच साधेपणाचा त्या सासरच्या मंडळीने गैरफायदा घेतला होता. तेव्हा ऊर्जा सांगते की माने अहो म्हणूनच तर मी तिला इथे आणलं होतं. पण साहेब पोलीस कंप्लेंट करायची काही गरजच लागली नाही. तिच्या नवऱ्याला तुमच्यासमोर आणून उभं काय केलं? तुम्ही चांगला सरळच केला की त्याला. तेव्हा हुळबुट्टे म्हणतो की मॅडम तुम्ही भारी समजवतो बघा. ते पोरगी बघा की जाताना किती रडलं.
तेव्हा ऊर्जा मनाचा मोठेपणा दाखवते की साहेब, अहो अशा मुलींना आधाराची तर गरज असते. आता हुळबुटे तिला सल्ला देतो, एक काम करा मॅडम, तुम्ही ते वकिली सोडूनच द्या म्हणतो मी आता. ऊर्जाला धक्काच बसतो. आता ऊर्जाचं ते सगळं हुळबुटेचं बोलणं डोक्यावरूनच जातं. तेव्हा हुळबुटे तिला म्हणतो की मॅडम, अहो तुम्ही जर असं सगळ्यांचं चांगलं करत राहिला तर मग तुमचं घर कसं चालायचं म्हणतो मी. वकिली तुम्ही सोडूनच द्या, सोशल सर्व्हिसच करा. अहो त्या असं केसमध्ये तुम्हाला चांगले लाखभर रुपये मिळाले असते की हो. आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट केलं होतं. वकील असं केसेस मिळण्यासाठी नवस करतात आणि तुम्ही काय केलं, इतकं मोठं संधी घालवून टाकलं. पण ऊर्जाच्या मनाला ते काही पटत नाही. म्हणजे एखादा अडचणीत असताना त्याचा फायदा कसा काय घ्यायचा. मुळात ऊर्जावरती तसे संस्कारच नाही आहेत. आता मुद्दामच हुळबुटे मानेला टोमणे मारतो. बघतेस काय माने, अहो जरा शिका की हो मॅडमकडून काही तर. काय म्हणतो कळलं की नाही मी. जाऊ द्या, जा माझ्यासाठी एक चहा सांगून सोडा. मानेला मुद्दामच तो तेथून घालवून देतो. तेव्हा तो ऊर्जालाही सल्ला देतो की मॅडम, तुम्ही जे काम करताय ना ते असंच सुरू राहू देत बघा. गरज असते हो गरीब लोकांना अशा आधाराची. आणि तुम्ही खूप मोठं पुण्याचं काम करताय बघा. इथे तुम्हाला पुण्य मिळतं पण पैसे काही मिळत नाहीत बघा. तेव्हा ऊर्जाला हसू येतं. हुळबुटे आता खरं बोलतो हा. म्हणजे जो माणूस खऱ्याच्या सत्याच्या बाजूने असतं ना त्याच्या हातात पैसा नसतो हो. जगाची रीतच आहे की तशी. ऊर्जा म्हणते की खरं साहेब. आता ऊर्जा सांगते की माझ्यावर आणि पद्मावरती हल्ला झाला होता ना तेव्हापासून मला पद्माची खूप काळजी वाटते. पण हुळबुटेकडून एक आनंदाची बातमी मिळते. हुळबुटे ऊर्जाला निश्चिंत राहायला सांगतो. तो म्हणतो की अहो मॅडम, त्याची चिंता सोडा हो तुम्ही. आमचा माणूस आहे की सिव्हिल ड्रेसमध्ये त्यांच्या घरावरती पाळत ठेवू नये की. मिनटाला फोन येते की हो. आता इतका मोठा सेफ्टीचा प्रश्न पद्माचा असा चुटकीसारखा हुळबुटेने सॉल्व केलेला असतो आणि ऊर्जा खूपच खुश होते. पण नेमकं तिच्या आनंदावर विरजण पडतं. अचानक हुळबुटेला फोन येतो आणि तो धक्क्याने उठतो. काय सांगतो सर, अरे असं कसं झालं म्हणतो मी. अरे काय बोलतो सर, हे सगळे असे शब्द ऐकते ऊर्जा आणि तिचं काळीच धडधडायला लागतं. घाबरते ती. आता इकडे हा हर्षवर्धन भजनच्या कामगिरीची वाटच पाहत असतो. थोडासा अस्वस्थ असतो. भजन काम केलं असेल की नसेल हा विचार करत असतानाच भजन त्याच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येतो की त्याने पुरावा सगळ्या रेकॉर्डवरून मोडून टाकलाय, खोडूनच काढलाय. हर्षवर्धन विचारतो की काम फत्ते झालं की नाही. तेव्हा भजन सांगतो की साहेब, पुरावा अशाच रीतीने पुसून टाकलाय ना की तो पुरावा कधी लॅबमध्ये आलाच नव्हता. हार्ड डिस्कमधून, कम्प्युटरमधून सगळीकडून पुसून काढलाय. हर्षवर्धन विचारतो की कोणताही पुरावा, कोणतीही चूक मागे ठेवली नाही आहे ना. तेव्हा भजन सांगतो की हो सर, प्लीज विश्वास ठेवा माझ्यावरती. सगळे रेकॉर्ड मी पुसून टाकलेत. आता हर्षवर्धन इतका खुश असतो. ऊर्जा शिंदे, अगं मोठमोठे वकील मला शह देऊ नाही शकले. तू तर माझ्यासाठी खूप कच्ची खेळाडू आहेस ग. आता हुळबुटेकडून ऊर्जाला धक्कादायक बातमी मिळते की केम झालं हो मॅडम, केम झालं. ते हर्षवर्धन जहागीरदार लई मोठी खेळी खेळे बघा. आपण विक्रांत शिर्केच्या अरेस्टचं वॉरंट काढलं होतं ना, ते ॲप्लाय रिजेक्ट झालं आहे. ऊर्जा धक्क्याने विचारते की काय, पण असं कसं काय होऊ शकतं. तो म्हणतो की होऊ शकतं व हर्षवर्धन जहागीरदार असताना काहीही होऊ शकतं. एक नंबरची टेडी खीर आहे तो. डिपार्टमेंटच्या सगळ्या लोकांना त्याने घोळात घेतलं आहे की. अहो अटक वॉरंट काढणं इतकंही सोपं नाही हो. अटक वॉरंट काढायचं म्हणजे वरच्या लेवलपर्यंत सूत्र हलवायला लागतात. याचा अर्थ तुम्हाला कळतं का मॅडम. अहो आपण अटक वॉरंट काढण्याचा प्रयत्न करतो आहे हे कोणाला तरी कळलं आहे बघा. आपल्याच डिपार्टमेंटच्या एकानं कोणतर खबरी आहे त्यानंच घात केला आहे बघा. तेव्हा ऊर्जा वैतागते की पण असं कसं होऊ शकते साहेब. अहो जर असंच चालत राहिलं तर केस पुढे कशी जाणार. आपण थोडं पुढं गेलो की असं काहीतरी होतं की साहेब आपल्याला 4 पावलं मागे जावं लागतं. पण यावेळी हुळबुटे इतका आत्मविश्वासाने सांगतो की नाही 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 मॅडम, अहो नाही जाणार. यावेळी तो विक्रांत शिर्के आपल्या तावडीतून नाही सुटणार. ही केस कोर्टात उभी राहण्याआधीच मी त्याला बरोबर
अरेस्ट करतो की नाही ते बघाच तुम्ही. आता हर्षवर्धनची एक चाल भारी पडलेली असते हुळबुटे ऊर्जावरती. पण आता हा हुळबुटे नक्की काय करेल पाहूयात. पण आत्ता भाग संपतोय. बघूयात पुढे काय ट्विस्ट आहे. अरे बापरे प्रेक्षकांनो, वातावरण तर आता चांगलंच पेटणार आहे. कारण ऊर्जा म्हणते की तिच्याकडे एक असा हुकमी एक्का आहे की जो विक्रांत शिर्केला सोडवूच शकत नाही. त्यातच आता तो आमदार त्याच्या गुंडांना सांगतो की तुम्ही तिच्या चाळीत जावा आणि तिचे असा काही तमाशा करा, त्या चाळकरांना भयंकर त्रास द्या. मग काय, ते त्या ऊर्जा शिंदेला आणि तिच्या आईला चाळीच्या बाहेर फेकून देतील. आणि नेमकं तमाशा उभा राहिलाय. चाळीतल्या काही महिलांवरती हल्ला होतो आणि चाळकरी सगळे आता ऊर्जाच्या विरोधात गेलेत. पण आता हे प्रकरण ऊर्जा हँडल कसे करेल आणि तिच्याकडे असणारा हुकमी एक्का नक्की आहे तरी काय, आणि त्याच हुकमी एक्क्याने ती आमदार हर्षवर्धन दोघांनाही कशी मात देते पाहणं मनोरंजक असतं.